आज आपण पाहणार आहोत साबुदाण्याची खिचडी। त्यासाठी मी इथे साबुदाणा घेतला आहे। हा साबुदाणा मी रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातला होता। साबुदाणा भिजत घालताना जेवढा साबुदाणा पाण्यामध्ये बुडेल तेवढंच पाणी घ्यायचं। इथे मी मीठ घेतलं आहे, हिरव्या मिरच्या, शेंगदाणे आणि मी इथे बटाटे शिजवून घेतलेले आहे। चला तर मग आपण रेसिपी पाहूया। आता आपण मिरची चिरून घेणार आहोत। आपली मिरची कापून झालेली आहे, आपण चिरून घेतलेले आहेत। गरम करायला ठेवलेली आहे। आपण तेल टाकून घेऊया। तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे। चांगलं गरम झालेलं आहे। आपण आता मिरच्या टाकूया। मिरच्या चांगल्या भाजून घ्यायच्या। आता आपल्या मिरच्या चांगल्या तळून झालेल्या आहेत। त्याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट टाकूया। आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत। त्याच्यामध्ये आपण आता साबुदाणा टाकून घेऊया। साबुदाणा चांगला मिक्स करून घ्यायचा। अशा प्रकारे चांगला साबुदाणा मिक्स करून घ्यायचा आहे। काही जण याच्यामध्ये जिरे पण टाकतात, पण आम्ही नाही टाकत। ज्यांना टाकायचं त्यांना ते टाकू शकतात। आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया। साबुदाणा चांगला मिक्स करायचा आहे। आता आपण ह्याच्यामध्ये बटाटे टाकून घेऊयात। आणि मिक्स करूया। आपण चांगले मिक्स करून घेणार आहोत। आता आपली खिचडी तयार आहे। तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी नक्कीच कमेंट करा। आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मंडळी। फूड अँड गुड टाइम चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत साबुदाण्याची खिचडी।